नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची आनंदाची बातमी आहे खुश खबर, ताजी बातमी। आताच्या घडीची मोठी बातमी, कोरोना काळातील 18 महिन्याची थकबाकी आता व्याजासह मिळणार। या संदर्भामध्ये सविस्तर माहिती पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची मोठी बातमी बातमी आहे कर्मचाऱ्यांना कोरोना काळातील 18 महिन्याची थकबाकी मिळणार व्याजासह। जाणून घ्या सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। नमस्कार, जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा पेन्शनधारक असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। गेल्या अनेक दिवसापासून ज्याची प्रतीक्षा होती जो निर्णय आता झाला आहे। कोरोना काळातील 18 महिन्याचे रखडलेला डीए एरियस आता सरकार देणार आहे। इतकंच नाही तर त्यावर 8.5% व्याज देखील मिळणार आहे। हा निर्णय नक्की काय आहे आणि पैसे कधी मिळणार आहे, चला तर जाणून घ्याव्या सविस्तर माहिती। मित्रांनो, जनादेश समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार केंद्रीय अर्थमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली आहे। कोरोना काळात म्हणजेच मार्च 2020 ते सप्टेंबर 2021 या 18 महिन्याच्या काळातील महागाई भत्ता जो थांबवण्यात आला होता तो आता कर्मचाऱ्यांना परत दिला जाणार आहे आणि विशेष म्हणजे हप्त्यामध्ये मिळणार आहे। हा एरियस किंवा एरियर एका वेळी न मिळता 6 हप्त्यामध्ये दिला जाईल, जेणेकरून सरकारवर आर्थिक बोजा पडणार नाही। तर पहिली तारीख अर्थमंत्र्यांनी सांगितली की पहिला हप्ता एप्रिल-मे 2026 दरम्यान देण्याचा प्रयत्न केला जाईल। सुप्रीम कोर्टाचा दणका, सर्वोच्च न्यायालयाने हा कर्मचाऱ्यांचा वैधानिक अधिकार मानला आहे, त्यामुळे सरकारने आता हे पैसे व्याजासह देण्याचे मान्य केले आहे। व्याजाचा फायदा, सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे या एरियरवर तुम्हाला 8.5% वार्षिक व्याज मिळणार आहे। सुप्रीम कोर्टाने स्पष्ट आदेश दिले आहे की जर ठरलेल्या वेळात पैसे दिले नाही तर व्याजासह दर आणखी वाढवला जाऊ शकतो। हा निर्णय केंद्र सरकार सोबतच सर्व राज्य सरकारांनाही देखील लागू आहे। अर्थमंत्र्यांचे यावर आव्हान काय आहे किंवा आश्वासन काय आहे? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे की कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचा पूर्ण सन्मान केला जाईल आणि त्यांचा हक्काचा पैसा नक्की मिळेल। सरकार कर्मचाऱ्यांच्या हितासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।